आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी आपले बदलापूर. वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. बदलापूर शहरातील मंजिरी सोनावणे या उद्योजक महिलेची एका बोगस चार्टर्ड अकाउंटने मध्य प्रदेशातील दुसऱ्या एका उद्योजकाचा जीएसटीचा कर भरणा लादून सुमारे 35 ते 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर महिलेने पोलिसात तक्रार केली आहे, परंतु गेले 2 महिने संबंधित पोलीस अधिकारी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे मंजिरी सोनावणे यांनी आपले बदलापूरशी बोलताना सांगितले. उद्योजिका मंजिरी सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ICICI बँकेच्या एका कर्मचारी प्रसाद यांनी आम्हाला आमच्या 2 कंपनी MS इंटरनॅशनल व SG ग्लोबल सर्व्हिसेस यांच्या GST कर भरण्यासाठी धर्मेश ढांगे हे चार्टर्ड अकाउंट यांची सेवा तुम्ही घ्या अशी आम्हाला ओळख करून दिली. आमच्या या दोन्ही कंपनीद्वारे आम्ही जुन्या मशिनरी व बॉल बेअरिंगचा व्यवसाय करतो. बोगस चार्टर्ड अकाउंट धर्मेश ढांगे यांनी आमच्या GST अकाउंटवर मध्य प्रदेशामधील दुसऱ्याच कोणाच्या MLK देवकॉन या कंपनीची 1.5 कोटी रुपये आणि 75 लाख रुपयाची 2 फ्रॉड बिले आमच्या MS इंटरनॅशनल या कंपनीच्या नावे टाकून आमच्यावर सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचा विनाकारण बोजा आमच्या नकळत लादला असल्याचा आरोप मंजिरी सोनावणे यांनी केला आहे. बोगस चार्टर्ड अकाउंट धर्मेश ढांगे यांनी CA सनद क्रमांक सुद्धा बोगस दिले होते हे आम्हाला चौकशीअंती समजले. धर्मेश ढांगे यांनी GST खात्याला स्वतःचे ईमेल व मोबाईल क्रमांक दिले असल्याने याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना GST खात्याकडून मिळत नव्हती. परंतु जेव्हा GSTचे अधिकारी आमचा बदलापूरचा पत्ता शोधत आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला ही फसवणूक लक्षात आली. धर्मेश ढांगे यांनी पोलीस अधिकाऱ्यांपुढे स्पष्ट कबुली दिली की त्याने मध्य प्रदेशातील त्या कंपनीकडून 5 लाख रुपये या कामासाठी मिळवले होते. या प्रकरणी मी बदलापूर पूर्वेकडे तक्रार नोंदविण्यासाठी गेली असता सदर पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यात आले की तो आरोपी अंबरनाथ पश्चिमेला राहतो, त्यामुळे तिथे तक्रार नोंदवली पाहिजे. तर अंबरनाथ पोलीस स्टेशनने सांगितले की तुम्ही बदलापूर पूर्वेला राहत आहात, तसेच तुमची तक्रार 5 कोटींपेक्षा कमी आहे, त्यामुळे आम्ही नोंदवून घेऊ शकत नाही. सरते शेवटी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये माझा अर्ज 13 एप्रिल 2022 रोजी स्वीकारण्यात आला. त्याबाबत पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी 30 एप्रिलमध्ये मला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावलं, परंतु आजपर्यंत फसवणूक करणाऱ्या धर्मेश ढांगे याच्यावर मात्र सुमारे 2 महिन्यात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अशी माहिती माझी आहे. त्यामुळे मी एक महिला उद्योजिका असूनही मला पोलिसांकडून गुन्हा दाखल करून दिलासा मिळत नाही असा आरोप मंजिरी सोनावणे यांनी केला आहे. सध्या त्यांच्या व्यवसायाचा GST नंबर गोठविण्यात आला आहे, त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्याचा भयंकर मानसिक तणाव निर्माण झाला असून यातून काही प्रकार घडला तर त्यासाठी सर्वस्वी पोलीस जबाबदार असतील असे मंजिरी सोनावणे यांनी आपले बदलापूरशी बोलताना सांगितले. एकूणच पोलीस याबाबत काय भूमिका घेतात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बदलापूर शहरातील मोहन हायलँड या सोसायटीमध्ये मंजिरी या राहतात. सध्या त्या माझ्यासोबत उपस्थित आहेत. काही तक्रारी आहेत त्यांच्या. बदलापूर शहरातील राहतात आणि व्यवसाय करतात, कंपनी आहे त्यांच्या. परंतु अंबरनाथ शहरातील एक CA आहे, त्याने फसवणूक केलेली आहे असा आरोप त्यांचा आहे. नेमके प्रकरण काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, नेमके प्रकरण काय आहे आणि जी काही घटना घडली त्या संदर्भात तुम्ही पोलीस तक्रार वगैरे काही केलेली आहे का? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव मंजिरी. मी बदलापूर मोहन हायलँड्समध्ये राहते. माझ्या 2 कंपनीज आहेत, इंजिनिअरिंग फर्म्स आहेत, एक MS इंटरनॅशनल आणि SG ग्लोबल सर्व्हिसेस. तर ज्याच्यामध्ये आपण जे मशीन्सचे पार्ट्स असतात त्याचं ट्रेडिंग करतो आणि बेअरिंग इंडस्ट्रीजच्या मशीन ज्या युज्ड असतात त्याचं आपण इम्पोर्ट करतो आणि इकडे ट्रेड करतो. आपण एक CA अपॉइंट केलेला, त्याचं नाव आहे धर्मेश ढांगे. अंबरनाथ वेस्टमध्ये सर्वोदय नगरमध्ये राहतो तो. त्याला आपण अपॉइंट केलं. तो संपूर्ण आपलं कंपनीचं काम बघत होता, जसं अकाउंटिंग झालं, डॉक्युमेंटेशन झालं, बाकीचे जे पण काही जे डॉक्युमेंटेशन मेन असतं काम ते तो करायचा. तर त्यांनी GST वगैरे जे असतं आपल्या कंपनीचं तर त्यांनीच ते पोर्टल क्रिएट केलेलं, युजर ID पासवर्ड वगैरे ते सगळं त्याच्याकडे. त्यांनी 2020 आणि 21 या दरम्यान 75 लॅक्सचे आपल्या कंपनीकडनं आपल्याला न विचारता सेल्सची बिल्स दिलेत. जी एक भोपाळची कंपनी आहे MLK देवकॉन म्हणून, ज्याचा आपला काही संबंध नाही ना. आपण त्यांच्यासोबत कधी व्यवहार केला आणि काहीच नाही. फक्त GST
चे जे त्या कंपनीकडनं ह्यांनी पैसे घेतले आणि जीएसटी वाचवण्यासाठी आपली सेल्सची बिलं दिली, म्हणजे त्यांचे पर्चेसमध्ये झाले. आणि 2021-22 मध्ये त्यांनी अप्रॉक्सिमेटली 1.5 करोडची बिल्स दिले. अशी ऑल इन ऑल त्यांनी 2.5 करोडची त्यांना MLK देवकॉन ह्या कंपनीला त्यांनी बिल्स दिले, ज्याचं आपल्याला जीएसटी पेबल आपण आहोत जे अप्रॉक्सिमेटली 40 lakhs. आणि हे आमच्या निदर्शनात आलं जेव्हा जीएसटीचे लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं असं जीएसटी पेंडिंग आहे जे तुम्ही 2 वर्षांपासून भरलेलं नाहीये. त्यावेळी आपल्या निदर्शनात आलं. तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही. मला त्यांनी एकही शब्दांनी कधी विचारलं नाही किंवा आमचा काही संबंधही नाही. पण यामध्ये मी थांबवते, यामध्ये तुमचा कंपनीचा किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता का जीएसटी किंवा त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन येण्यासाठी? हो, टू बी व्हेरी प्रिसाइज, त्यांनी जो आमचा नंबर आणि ईमेल आयडी असतो जो जीएसटीच्या पोर्टलमध्ये अवेलेबल असतो तो त्यांनी चेंज करून त्याचा ईमेल आयडी आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकला. त्याच्यामुळे जीएसटी कडनं ज्या पण नोटिसेस येत होत्या त्या त्याच्या ईमेलवरती जायच्या आणि त्याच्या फोनवरती त्यांना फोन यायचा. तर त्यांचे फोन उचलत नव्हता तो. त्यांनी वारंवार फोन करून त्यांना बोलवलं की बाई आता आमचा नंबर जीएसटीचा सस्पेंडमध्ये टाकला, म्हणून त्यांनी आता की बाई आता कॅन्सलेशनसाठी टाकायचं आहे म्हणून त्यांनी फोन केला. तर तो फोन उचलत नव्हता, म्हणून ते डायरेक्टली इन्स्पेक्टर जे आहे जीएसटी कल्याण ब्रांचचे चव्हाण साहेब ते आले आपल्याला. तेव्हा आपल्याला समजलं की ह्यानी जीएसटी भरलेला पण नाहीये आणि म्हणजे हा बिल्स टाकतच होता त्या कंपनीला. ते एक प्रॉपर त्यांना कळलं की हे काहीतरी फ्रॉड होत आहे म्हणून त्यांनी सस्पेंड केला नंबर. ओके. आणि मग त्यानंतर पुढे काय झालं जेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात आली की तुमची फसवणूक झालीये कुठे? त्यानंतर नेमकं ज्यावेळी जीएसटी मधनं मग आम्हाला बोलावणं आलं, मी गेले म्हणजे दुसरे सीए गेले, याला फोन करतोय तर हा फोन उचलत नाही. तो सांगतो की बस फक्त काहीतरी नॉर्मल तुमचं व्हेरिफिकेशनसाठी आले असते. त्याच्यामुळे मला कल्पना नाही, कारण मी बिझनेस म्हणजे माझा प्रॉपर फक्त फंड आहे बिझनेस करायचा, सेल आणायचा आणि आपला बिझनेस रन करायचं. बाकी अकाउंटिंग आपल्याला तेवढं समजत नाही की डीपमध्ये जीएसटी काय असतं, पोर्टल काय असतं, कसं संपूर्ण जो पण काही सिस्टम आहे. ते निदर्शनात आल्यानंतर मग जीएसटीच्या मॅडमना भेटले मी, साक्षी जाधव म्हणून आहे कल्याण ब्रांचमध्ये. त्यांनी मग सांगितलं की एवढं तुमचं जीएसटी टेबल आहे, जवळजवळ 35 to 40 lakhs त्यांनी जे लायबिलिटी बनवून ठेवली. ऍक्च्युअली माझा कंपनीचे 2 कंपनीचा टर्नओव्हर दोन्ही मिळून माझा 2.5 ते 3 करोडच्या वरती नाही. पण यांनी जो सेल्स वाढवला त्याच्यामुळे तो जवळजवळ 7 ते 8 करोडचा माझा टर्नओव्हर झाला, जो टॅक्स म्हणजे जो पूर्ण खूप प्रचंड प्रमाणामध्ये टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर मी बदलापूर पोलीस चौकी जी आहे आपली पोलीस स्टेशन, तिथे जाऊन मी त्यांना सांगितलं, कदम साहेब त्यांना मी सगळं सांगितलं की असं असं माझ्यासोबत फ्रॉड झालाय. तर त्यांनी मला विचारलं सीए कुठे राहतो? मग मी सांगितलं त्यांना की अंबरनाथमध्ये राहतो. जवळजवळ 3-4 तास आमचं थोडंसं म्हणजे चालू होतं डिस्कशन. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सीएचं जे आहे, कारण हे ऑनलाईन मध्ये येतं, तर तो राहतो अंबरनाथमध्ये, म्हणून त्यांनी मला अंबरनाथ वेस्टच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं. तिथे कोते साहेब म्हणून होते, त्यांच्यासोबत डिस्कशन केल्यानंतर ते म्हणले की नाही तुम्ही बदलापूरला राहतात तर बदलापूरमध्येच करा. पण मी सांगितलं त्यांना की मी आत्ताच तिकडूनच येते, जवळजवळ 5-6 तासांपासून मी तिथेच होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये जा, म्हणून मी अंबरनाथ. त्यांनी सांगितलं, त्यांनी असाईन केलं पंकज जाधव यांना, जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना असाईन केलं. तर 2 महिने झाले या गोष्टीला की मी जाऊन तिथे कंप्लेंट लॉन्च केली आहे. ऍक्च्युअल ते FIR लॉन्च होतं, पण त्यांनी FIR घेतली नाही. त्यांनी काय कारण सांगितलं नेमकं तुम्हाला? त्यांनी तसं कारण असं काही नाही सांगितलं. ते म्हणले आधी आम्ही सगळं तपास करू. त्याच्यानंतर पण FIR मध्ये त्यांनी घेतलंच नाही. ऍक्च्युअल ही केस जी होती ही खूप मोठा फ्रॉड, कारण 2.5 करोडचा फ्रॉड म्हणजे हा खूपच प्रचंड मोठा, आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी तो खूपच मोठा फ्रॉड आहे. पण त्यांनी FIR घेतलं नाही. त्यांनी ठीक आहे LC घेतलं. त्यांनी सांगितलं आम्ही तपास करतो. त्याच्यानंतर मी वारंवार म्हणजे जवळजवळ 7-8 वेळा तिथे गेले, तरी सुद्धा त्यांनी त्याला बोलवलेलं नव्हतं. फोन केला तर मी बिझी आहोत, आम्ही इकडे आहोत, आमचं कुठलं फायरिंगचं काम चालू आहे, या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्याच्यानंतर 1 महिन्यांनी मग त्यांनी सांगितलं मला की आम्ही त्याला बोलवते. ते पण मी कल्याण कमिशनर ऑफिसमध्ये फोन केला. तेव्हा मग त्यांच्याकडनं जेव्हा ह्यांना आलं, मग त्या दिवशी ह्यांनी पाठवलं सीए धर्मेश धांगे, त्याच्या घरी पाठवलं त्यांनी. म्हणजे सगळं सिस्टम थोडंसं
का डिले करताय ह्याच्यावरती एक क्वेश्चन मार्क आहे. नंतर 1 महिन्यानंतर सीएला बोलवल्यानंतर सीएने कबूल पण केलं की मी असं केलेलं आहे, फ्रॉड केलाय. त्यांनी 5 लाख रुपये त्या दुसऱ्या कंपनीकडनं घेतले. प्रश्न 5 लाख त्यांनी घेतलेत, पण आज माझी कंपनी जे सफर करते ते खूप मोठं नुकसान आहे. आज 1 महिना झाला जवळजवळ त्याला बोलवून. मी सुद्धा वारंवार फोन करते जाधव साहेबांना, पण ते फोन उचलत नाहीये. तर मला फक्त एक म्हणायचंय की जर माझ्यासारखी व्यक्ती, मी बिझनेस करते, मी स्ट्रॉंग आहे, माझ्यासारखी व्यक्ती सुद्धा असा आता विचार करते की गिव्हअप करावा का, म्हणून हा लास्ट चान्स आहे की जेणेकरून मला न्याय मिळावा. आणि मला भीक मध्ये नको आहे, माझा हक्क आहे तो की मला प्रॉपर न्याय मिळायला हवा. बरं, मला अजून काही गोष्टी ऍड करायच्या त्याच्यामध्ये. एक पहिली गोष्ट म्हणजे सीएचा एक रजिस्टर्ड नंबर असतो, जी त्याची आयडेंटिटी असते ॲज अ सीए. त्याला मी सीएचा रजिस्टर्ड नंबर विचारला. इव्हन जीएसटीच्या ज्या मॅडम आहेत साक्षी जाधव, त्यांच्या समोर सुद्धा त्यांनी एक नंबर दिला जो की नव्हता, तो व्हॅलिड नाहीये, तो कुणाचा दुसऱ्याचाच कुठल्या तरी लेडीजचा आहे. परत दुसऱ्यांदा एक नंबर दिला त्यांनी, तो सुद्धा त्याचा नाहीये. आणि तिसऱ्यांदा त्यांनी तिसरा नंबर एक रजिस्टर्ड, त्यांनी जे आपण ITR बनवलं त्याच्यावरती त्यांनी स्टॅम्प मारून दिलाय, तो सुद्धा त्याचा रजिस्टर्ड नंबर नाही. म्हणजे हा कम्प्लिटली सीए नाहीच आहे, हा फेक आहे, ज्याचं त्याच्याकडे काही डॉक्युमेंटेशन्स नाहीयेत. हा दुसऱ्याच थर्ड पार्टी कुठला तरी रजिस्टर्ड नंबर हा वापरून हा असे फेक काम करतो. दुसरी गोष्ट अशी की हा सांगतो माझ्याकडे 300 क्लायंट्स आहेत. म्हणजे आज मी एक क्लायंट, माझ्याकडनं त्यांनी 2.5-3 करोडची फ्रॉड बिलं दुसऱ्या कंपनीजला दिली. असं हा ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्यांसोबत सिमिलर टाईप्सचे फ्रॉड्स करत असणार आहे. त्याच्यामुळे माझं एक आव्हान आहे त्या 300 क्लायंट्सना, ज्यांनी धर्मेश ढांगेला त्यांचं काम दिलंय ॲज अ सीए अपॉइंट करून, तर त्यांनी ह्या गोष्टीकडे जरा लक्ष द्यावं. जीएसटी पोर्टलमध्ये काय काय आहे, कोणाचे डॉक्युमेंट्स आहेत ते जरा बघावेत. आणि हा जो फ्रॉड केलाय तो तुम्ही सावध राहा त्यापासून. दुसरी गोष्ट अशी की याचं एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी आहे की प्रत्येक पोर्टलमध्ये जे आता टॅक्स रिबेट मिळतात, तर त्या पोर्टलमध्ये पण हा त्याचे डिटेल्स टाकतो, त्याच्या बँकिंगच्या डिटेल्स टाकतो, ज्याच्यामुळे जे टॅक्सचं रिफंड मिळतं आपल्याला कंपनीला ते पर्टिक्युलर त्याच्या अकाउंटमध्ये जातं. तर ही गोष्ट त्यांनी माझ्यासोबत केली. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंटेशन आहे जे मी तुम्हाला सबमिट केलं. या गोष्टीबद्दल जेव्हा मी पंकज जाधव सरांशी बोलले की आता हा फ्रॉड झालाय, तुम्ही ऍक्शन का नाही घेतात लवकर किंवा FIR का नाही करत, कारण ही गोष्ट जी एवढा मोठा फ्रॉड जर माझ्या कंपनीसोबत झालाय तर ऑब्व्हियसली हा FIR त्यांनी घ्यायला हवा. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम 5 करोडच्या जर 5 करोड किंवा त्याच्यावरती अमाऊंट जर गेली, त्याचा फ्रॉड झाला असता तर आम्ही ही गोष्ट इमिडिएटली कारवाई केली असते. मग मला असं विचारायचं आहे की मग 2.5 करोड ही रक्कम मी अजून वाट बघू का की 5 करोडचं माझ्यासोबत फ्रॉड होणार, मग तेव्हा मला न्याय मिळणार. कारण 2.5 करोड ही छोटी मोठी रक्कम नाही आहे, त्याचा जो टॅक्स मला लायबल आलाय किंवा अजूनही स्क्रुटिनीज येत आहेत जीएसटीच्या, जो आम्ही फेस करतोय, माझे दुसरे सीए करतायत, तर याला जबाबदार कोण आणि ह्याच्यामधनं मग आता उत्तर काय. हे तर झाला फ्रॉड, पण ह्याच्यावरती मला सोल्युशन मिळत नाहीये. मला प्रॉपर जे आहे, कारण एका केससाठी तुम्ही अजून 2 महिने झाले तरी सुद्धा अजून कारवाई त्याच्यावरती केलेली नाहीये. तर अशा दुनियाभरचे जर केसेस पडलेले असतील, मी तर ॲज चला एक स्ट्रॉंग एंटरप्रेन्योर आहे म्हणून मी लढते, पण मग बाकी ज्यांना काहीच माहित नाहीये, जे असं पोलीस स्टेशनमध्ये जातात न्याय मागण्यासाठी आणि त्यांना 6-6 महिने 8-8 महिने वर्ष गेल्यानंतर आपण पण गिव्हअप करतो शेवटी. पण मी गिव्हअप नाही करणार आहे. मी जोपर्यंत मला प्रॉपर जो न्याय मिळत नाही तोपर्यंत मी गिव्हअप नाही करणार. साधारण सर्वसामान्य जे काही शहरातील नागरिक आहेत ते एका आशेने पोलीस प्रशासनाकडे जातात, मदत मिळावी, जे काही त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे पोलीस प्रशासन नेमकं याला न्याय देईल अशी त्यांची आशा असते. परंतु जर पोलीस प्रशासनाकडूनच अशी वागणूक जर सर्वसामान्य नागरिकांना मिळत असेल तर सर्वसामान्यांनी मात्र जायचं कुठे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या संदर्भात जे काही पोलीस निरीक्षक आहेत अंबरनाथ पोलीस स्टेशनचे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि यावर नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, अजून देखील त्याच्यावर कारवाई का नाही केली गेली सीएवरती, ते देखील जाणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरामॅन साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. घरात टीव्ही आणि अपुरी जागा
परिसरात अशांतता. आता प्रश्न पडतोय, अभ्यास करू कसा? काळजी करू नका, उत्तर आहे ना. उत्तर अभ्यासिका अत्याधुनिक सोयीने युक्त, वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्सची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका. आजच संपर्क करा 7378809000.